नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून खंडणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। काल आडगावच्या धात्रक फाटा परिसरातील महालक्ष्मी नगरमधील मोकळ्या जागेत एक संशयित हातात धारधार हत्यार घेऊन बाजारातील दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार भगवान जाधव भरत राऊत यांना मिळाली होती। त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने या परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं। राहुल खंडारे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक हत्यार जप्त केलं। सदर संशयित हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। तो सध्या हद्दपार असतानाही नाशिक शहर परिसरात मोकाट फिरत असल्याचं समोर आलंय। त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस करतायत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भगवान जाधव यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।